हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, आज आपण येशूच्या दुःखभोगाविषयी आपण चिंतन करणार आहोत. येशूचे दुःखभोग, क्रूस मरण, प्राणपीडा. येशूला प्राणपीडा झाली. येशूने स्वतःवर पीडा स्वीकार केली, आपल्यावर ओढवून घेतली, अशासाठी की त्याच्या प्राणपीडेद्वारे संपूर्ण मानवजातीच्या पापाची क्षमा होईल आणि आम्हाला तारण मिळेल. म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, आम्ही पाहतो येशूने शेवटचे भोजन घेतले आपल्या शिष्यांसह आणि शेवटच्या भोजनाच्या वेळेस त्यांनी शिष्याचे पाय धुतले. शिष्याचे पाय धुवून त्यांच्यासोबत एक अति प्रेमानं त्यांच्यासोबत एक व्यवहार केला, म्हणजे एकदम विनम्र झाला. आणि त्यांनी म्हटलं का मी तुमचा गुरु आणि प्रभू असून सुद्धा मी तुमचे पाय धुतले, तर तुम्ही सुद्धा एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे. म्हणजे येशूने एक नम्रतेचा धडा दिला, एक नम्रतेचं उदाहरण दिलं आणि प्रेम करायला शिकवलं. आणि त्याच्यानंतर येशूने आपले शरीर जे भाकर हातात घेतली आणि ते तोडली आणि शिष्यास दिले. हे माझे शरीर आहे, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी हे मोडले जात आहे, असं म्हणून त्यांनी स्वतःचं शरीर लोकांना म्हणजे शिष्यांना दिलं. स्वतःचं शरीर शिष्यांना दिलं म्हणजे पापाच्या क्षमेसाठी. आणि तसंच द्राक्षरस घेऊन त्यांनी हे माझे रक्त आहे, हे तुमच्या पापाच्या क्षमेसाठी तुम्ही प्राशन करा म्हणून त्यांनी दिलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे भाकर आणि हे द्राक्षरस हे येशूच्या क्रूसावर मरण पावण्याचे प्रतीक आहे. येशूच्या क्रूस मरणाचे प्रतीक आहे. येशूने स्वतःला क्रूसावर समर्पण केले. काल्वरी डोंगरावर येशूने स्वतःचे शरीर समर्पण केले आणि त्याचं प्रतीक बनून या टेबलावर येशू भाकर मोडून प्रतीक म्हणून देत आहे. आणि त्याने क्रूसावर रक्त सांडले आणि त्याचं प्रतीक म्हणून येशू द्राक्षरस देत आहे आणि द्राक्षरसाला म्हणत आहे हे माझे रक्त आहे. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, खरोखर त्या वेळपासून ती भाकर नाही तर आमच्यासाठी येशूचे शरीर आहे, ख्रिस्त शरीर आहे, येशूचे रक्त आहे. आणि आज प्रभू आम्हाला त्यातून आमच्या आत्म्याचे पोषण करतो. आणि हे झाल्यानंतर, शेवटचं भोजन झाल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह गेत्सेमेनी बागेमध्ये गेला. आणि प्रियबंधू आणि भगिनींनो, गेत्सेमेनी बागेमध्ये त्याला अतीव पीडा झाली. त्यांनी शिष्यासोबत गेला आणि शिष्याला तिथं थांबवलं आणि थोडासा दूर गेल्यानंतर तो पालता पडला. आणि पालता पडून अतिशय दुःखाने त्यांनी पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली. पित्या परमेश्वराकडे प्रार्थना करून त्यांनी अशी विनवणी केली, हे पित्या, जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हवे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूनं का बरं हे अशी प्रार्थना केली? कारण येशूला माहीत होतं की ही पीडा काही सर्वसाधारण पीडा नाही.
हे जे समर्पण हे काही सर्वसाधारण समर्पण नव्हतं. येशूला आपलं मरण, आपली क्रूस यात्रा एकदम त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती. त्याला कशा प्रकारे मारणार, त्याला किती त्रास होणार, त्याचं रक्त किती वाहणार, त्याला क्रूसावर कशा प्रकारे टांगण्यात येईल, हे सर्व प्रभूला त्याच्या डोळ्यासमोर दिसत होतं. आणि प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू येशू देवाचा पुत्र होता, तरी परंतु तो मानव ह्या रूपाने या जगामध्ये वावरला. आणि म्हणून त्याला देवाचा पुत्र म्हणून तो सुरक्षित आहे. परंतु हे मानव, हे शरीर, मानवाचं शरीर जे त्याला आहे, हे शरीर अतीव दुःखामध्ये जाणार आहे. पीडा होणार आहे या शरीराला. आणि ते पाहिल्यानंतर, ते दुःख पाहिल्यानंतर त्याचं काळीज थडथड करत होतं. आणि आम्हाला माहीत आहे, एखाद्या वेळेस आम्ही घाबरतो, आम्हाला दुःख होते, तेव्हा आमचं हृदय थडथड थडथड लवते. आणि जेव्हा थडथड लवते तेव्हा मग आपले डोळेसुद्धा लाल लाल होतात, चेहरा लाल लाल होते. आम्हाला फक्त डोळे लाल होतात, चेहरा लाल होते, परंतु येशूच्या डोळ्यातून आणि शरीरातून रक्ताचा घाम निघाला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, म्हणजे तुम्ही विचार करा की त्याला किती दुःख झालं असेल, त्याचं काळीज किती थडथड लवलं असेल, उसळ्या मारलं असेल त्याचं काळच. आणि एवढं दुःख त्याला झालं, म्हणून त्यांनी 3 वेळा पित्या परमेश्वराकडे गुडणे टेकून पालता पडून त्यांनी प्रार्थना केली, हे पित्या परमेश्वरा, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर होऊ दे, माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा हो. अशा प्रकारे 3 वेळ त्यांनी प्रार्थना केली. आणि त्याच्यानंतर शिपाई आले आणि येशूला अटक झाली. प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूला अटक झाली. अशा प्रकारे अटक करण्यात आली त्याला की जसा कोणी एक लुटारू पडून जात आहे, किंवा लुटारू खूप मोठी चूक केलेली आहे, त्यांनी काही डाका टाकलेला आहे, अशा प्रकारे. परंतु येशूने त्याला म्हटलं, तुम्ही कोणाला शोधता? त्याने म्हटलं, नासरेतकर येशूला. जर तुम्ही नासरेतकर येशूला शोधत असाल तर मीच आहे. आणि आपले हात स्वतः त्याने समोर करून तो स्वतःला समर्पण केला त्याने. आणि त्याला पिलाताच्या समोर त्याला उपस्थित करण्यात आलं. आणि पिलाताच्या समोर जेव्हा त्याला उपस्थित करण्यात आलं, पिलाताच्या मनामध्ये होतं की याला फटके मारून सोडून द्यावं. त्याला आधी फटके मारण्यासाठी त्यांना परमिशन देण्यात आलं आणि त्याला फटके मारण्यासाठी नेले. प्रिय बंधू आणि भगिनीनो, ते सर्वसाधारण फटके नव्हते, ते सर्वसाधारण फटके नव्हते. त्याला रात्रभर हाताला बांधून, त्याचे कपडे काढून, त्याच्या शरीरावर मोठमोठ्या चापकाला मोठमोठे असे हुक असलेल्या त्या चापकाने त्याला मारण्यात आलं, फटके मारण्यात आले. आणि त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट, त्याच्या डोक्यावर प्रिय बंधू आणि भगिनीनो काट्याचा मुकुट ठोकण्यात आला. कमीत कमी 1-1, 1.5 इंच असे काटे असलेला तो मुकुट येशूच्या डोक्यामध्ये कितीतरी अंदरपर्यंत घाव केला आणि त्याच्या डोक्यातून रक्त सांडलं. अतिशय दुःख झालं प्रिय बंधू आणि भगिनीनो येशूला. आणि त्याला त्याचे हात बांधून त्या चापकाने जेव्हा त्याला मारत होते तेव्हा त्याचं शरीर उसळत होतं. त्याच्या शरीरावर कुठलाही असं खाली जागा राहिलेली नाही. अशा प्रकारे त्याच्या शरीराचे चितडे उघडल्यासारखे झाले. आणि ज्या ठिकाणी त्याला बांधून ठेवले होते त्या ठिकाणी खाली रक्ताचा लोट पाहायला मिळाला.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढं दुःख येशूनं सहन केलं. हे पीडा येशूनं सहन केली मानवाच्या पापाच्या खंडणीसाठी. एवढं दुःख त्याला झालं. आणि एवढंच नाही तर त्याला परत रात्रभर दुःख, त्याला असं मारत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत पिलाताकडे त्याला आणण्यात आलं. आणि पिलाताकडे अति आग्रहाने त्यांना क्रूस द्यावा म्हणून यहुदी आणि शास्त्री यांनी मागणी केली. पिलाताने म्हटले, मला याच्यामध्ये काही गुन्हा दिसत नाही. तरी परंतु या शास्त्री लोकांनी, फरीसी लोकांनी अति आग्रह केला आणि त्याच्यावर दोष लावला, दोषारोपण केले की यांनी स्वतःला देवाचा पुत्र होण्याचा दावा केला आहे म्हणून अशा प्रकारे त्याच्यावर आरोप केला. आणि शेवटी पिलाताने त्याला क्रूस मरण घोषित केलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या खांद्यावर क्रूस देण्यात आला. त्याला फटके मारून त्याचं शरीर आधीच कमजोर झालं होतं आणि पुन्हा त्याच्या खांद्यावर मोठा क्रूस. त्याला क्रूसावर मारण्यासाठी त्याच क्रूसाला त्याच्या खांद्यावर देण्यात आला. आणि एवढा भारी क्रूस तो वाहून नेत असताना काल्वरी पहाडाकडे हा क्रूस त्याला वाहून नेण्यासाठी लावले आणि त्याला परत चापकाने मारत होते. त्याला ढकलत होते शिपाई लोक, त्याला ढकलत होते, त्याला मारत होते. येशू अतिशय कमजोर झाला. 3दा तो क्रूसाच्या वाटेवर पडला. क्रूस घेऊन 3दा खाली पडला. त्याला ओळखत असलेल्या, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रिया कलकलत होत्या, भेटण्यासाठी तळमळत होत्या, धावत होत्या. शिपायांनी त्यांना येशूच्या दर्शनासाठी येऊ दिले नाही. तेव्हा येशूने त्या स्त्रियांना म्हटलं, येरुशलेमच्या स्त्रियांनो, माझ्यासाठी रडू नका, तर तुमच्या मुलाबाळासाठी रडा. त्यांनी म्हणत असताना सुद्धा स्वतःची कीव नाही केली, तर स्त्रियांना म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलाबाळासाठी रडा. आणि त्याच्यानंतर येशूची आई त्याला भेटण्यासाठी आली. आणि जेव्हा आईचं त्याचं आईची त्याची भेट झाली, नजरानजर झाली, तेव्हा आईचं हृदय भरून आलं. आईनं रडण्याचा हंबरडा फोडला. येशूला दुःख झालं. आईच्या समोर एका जवान मुलाला मारून टाकण्यात येत आहे. हे दोघालाही अतिशय दुःख झालं. त्याच्यानंतर परत पुन्हा येशूला मारत ढकलत समोर नेऊ लागले. त्याच्यानंतर शिपायांना असं वाटलं की येशू काल्वरी पहाडावर पोहोचण्याच्या पूर्वीच कदाचित मरून जाणार आणि तो काल्वरी पहाडावर क्रूसावरच मेला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून सिमोन सिरनीकर जो शेतातून वापस येत होता, त्याला जबरीने येशूचा क्रूस वाहण्यासाठी लावले. आणि सिमोन सिरनीकरने आनंदाने येशूचा क्रूस वाहू लागला. परंतु थोड्या वेळानंतर परत येशूनं आपला स्वतःचा क्रूस स्वतःच्या खांद्यावर घेतला. अशा प्रकारे येशूची पीडा वाढत गेली. आणि आम्ही पाहतो एक वेरोनिका नावाची स्त्री, तिला अतिशय कीव आली येशूची. येशू पडला होता तेव्हा तिनं धावत येऊन आपला रुमाल समोर केला आणि येशूचं तोंड पुसलं, येशूचा चेहरा पुसला. तेव्हा येशूने त्या रुमालावर आपला चेहरा
त्या वेरोनिका बाईला बक्षीस रूपाने दिला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूचा चेहरा वेरोनिकाला मिळाला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, अशा प्रकारे येशूची प्राणपीडा पुन्हा वाढत गेली आणि येशूला काट्यातून, गोट्यातून, मोठ्या मोठ्या दगडातून आणि अशक्त झालेला येशू एवढा मोठा क्रूस घेऊन चालत होता. शेवटी त्याला काल्वरी पहाडाच्या उच्च डोंगरावर, उच्च स्थळी घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर त्याची थट्टा करण्यात आली, त्याचे वस्त्र काढण्यात आले. त्याचे वस्त्र शरीराला चिपकले होते, तरीपर्यंत त्याला खिचून ओढून काढण्यात आलं. किती दुःख, अतिशय दुःख त्याला झालं आणि त्याला क्रूसावर खाली झोपवण्यात आलं आणि क्रूसावर झोपवल्यानंतर पायावर पाय ठेवून त्या पायामध्ये मोठा खिळा हातोडीनं ठोकण्यात आला. अतिशय दुःख झालं आणि 2 हाताला 2 खिळे ठोकण्यात आले आणि त्या क्रूसावर येशूला टांगण्यात आलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या क्रूसावर ह्या 3 खिळ्याच्या वजनाने 3 खिळ्याच्या आधारावर एवढं मोठं वजन येशूचं टांगण्यात आलं आणि 3 तास येशू क्रूसावर लटकत राहिला. 3 तास आणि 3 तासपर्यंत त्याचं संपूर्ण रक्त वाहिल्या गेलं आणि ते येशूचं रक्त आम्हा प्रत्येक मानव जातीच्या पापासाठी वाहण्यात आलं. येशूला अतीव दुःख झालं आणि त्या रक्ताने येशूने आमच्या पापाची क्षमा केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, रक्त हे जीवनाचं प्रतीक आहे आणि म्हणून येशूचं रक्त आमच्या पापापासून आम्हाला मुक्ती मिळून आम्हाला नवीन जीवन मिळावं यासाठी येशूचं रक्त वाहण्यात आलं. येशूला अतिशय पीडा झाली आणि शेवटी त्या पीडेमध्ये, त्या दुःखामध्ये, अतिशय दुःखामध्ये येशूने आपला प्राण सोडला आणि जेव्हा येशूने प्राण सोडला तेव्हा आकांत सुटलं, भूकंप झाला आणि मंदिरातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. म्हणजे आमच्यासाठी जे बंद झालेले स्वर्गाचे द्वार उघडले गेले आणि आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडून आम्हाला पापाची क्षमा मिळाली आणि आम्हाला स्वर्गसुख मिळालं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने आमच्यासाठी मुक्ती मिळवून दिलेली आहे. आम्ही आमच्या विश्वासाने ते मुक्ती प्राप्त करतो. एवढं अतिशय दुःख येशूला झालं आणि त्याच्यानंतर येशूला क्रूसावरून खाली उतरण्यात आलं आणि येशूला कबरेमध्ये ठेवण्यात आलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढं महान दुःख दुसऱ्या कोणालाही झालं नाही, तर येशूने एवढं मोठं दुःख आमच्या पापाच्या क्षमेसाठी त्यांनी सहन केलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही खरोखर या दुःखावर मनन चिंतन करणे आणि ह्या दुःखाचा अनुभव करणे हे आमचे कर्तव्य आहे. या उपवास काळामध्ये आम्ही जेव्हा क्रूसाची वाट करतो तेव्हा आम्ही या येशूच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो आणि पुष्कळ लोकांनी येशूच्या दुःखामध्ये सहभागी होऊन येशूच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे. या उपवास काळामध्ये प्रत्येक चर्चमध्ये क्रूसाची वाट केली जाते. प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं येशूच्या क्रूसाची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी येशूच्या क्रूसाची वाट केल्या जाते आणि पुष्कळ लोकांनी या काळामध्ये येशूच्या क्रूसाच्या वाटेमध्ये सहभागी होऊन
येशूच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परवा खम्मम डायसेसमध्ये एका सिस्टरच्या हातापायातून रक्त निघालेलं आम्हाला बातमी मिळाली. म्हणजे तिला स्टिग्माटा प्राप्त झाला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या काळामध्ये पुष्कळ लोकांना हा स्टिग्माटाचे घाव अनुभवास मिळत आहेत आणि येशू पुष्कळ लोकांना हा असा अनुभव देत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सुद्धा या उपवास काळामध्ये येशूच्या क्रुसाच्या वाटेची भक्ती जास्तीत जास्त प्रमाणे करून आम्ही सुद्धा येशूच्या कृपेचा अनुभव करावा. आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या मुलाबाळांना येशूची कृपा मिळावी, येशूचा आशीर्वाद मिळावा, येशूच्या कृपेमध्ये वाढण्यासाठी कृपा मिळावी, आशीर्वाद मिळावा आणि आम्ही सुद्धा आमच्या जीवनाची मुक्ती प्राप्त करावी, असे आपण या उपवास काळामध्ये प्रार्थना करूया.